जत तालुक्यातील करजगी गावातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे। अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमानं अत्याचार करून तिचा खून केलेला आहे। अत्याचारानंतर या मुलीचा खून करणारा आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र अद्याप मुलीचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आणि तोपर्यंत सध्या जत तालुक्यामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण दिसून येत आहे। जत तालुक्यामध्ये या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बंद देखील पुकारलेला आहे। एकंदरीतच या करजगी गावातील हे प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी पुढे काय कारवाई केली आहे हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी हे गाव। करजगी गावामध्ये एक मजूर दाम्पत्य राहतं। पोटापाण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी हे मजूर दाम्पत्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मजुरीला गेलेलं होतं। मात्र लहान मुलांना घेऊन काम करणं शक्य नाही म्हणून त्यांनी त्यांची 4 वर्षाची मुलगी गावाकडेच आजी आजोबांकडे ठेवली होती। काल सकाळी 10च्या दरम्यान मुलगी खेळायला बाहेर पडली, त्याच्यानंतर दिसेनाशी झाली। त्यामुळे मुलीच्या आजीनं मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। अनेक ठिकाणी शेजारी पाजारी शोधून सुद्धा मुलीचा शोध घेता मुलगी मिळून आली नाही। त्याच्यामुळे आजीने गावातील लोकांची मदत घ्यायला सुरुवात केली। गावातल्या लोकांनाही ही 4 वर्षाची चिमुकली आढळून येत नाही, त्याच्यामुळे संपूर्ण गाव शोधून काढलं। त्यातच काही लोकांनी जवळच असलेल्या उमदी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सदरील घटना कळवली। 4 वर्षाची मुलगी बेपत्ता असल्यामुळे पोलिसांनी देखील तात्काळ शोध मोहीम हातात घेतली होती। उमदी पोलीस स्टेशनचे API कांबळे यांनी त्यांच्या टीम सहित गावाला लागलीच भेट दिली, परंतु मुलीचा शोध लागत नव्हता। मात्र काही लोकांकडून गावातच राहत असलेल्या पांडुरंग कळी नावाच्या व्यक्तीबरोबर ही मुलगी आपण सकाळी पाहिल्याचं समजलं। ज्यावेळेस पांडुरंग कळीचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस पांडुरंग कळी हा त्याच्या गावाशेजारी असलेल्या गोट्यावरच दारू पिऊन पडलेला दिसला। नशेत असलेला पांडुरंग कळी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता पांडुरंग कळीनं आपण ह्या मुलीचा अत्याचार करून खून केल्याचं सांगितलं। एवढंच नव्हे तर तिचा मृतदेह मिळू नये म्हणून तिला पोत्यात भरलं आणि नंतर ते पोतं एका लोखंडी पेटीमध्ये ठेवून दिलं। पोलिसांनी तात्काळ पांडुरंग कळी याच्या सांगण्यावरून ज्या ठिकाणी मृतदेह ठेवला होता तो मृतदेह ताब्यात घेतला। त्याच्यामुळं गावामध्ये एकच तणावाचं वातावरण झालं। पांडुरंग कळी हा कायम नशेत असलेला व्यक्ती, पांडुरंग कळी हा 45 वर्षाचा इसम, त्यानं 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना संपूर्ण जत तालुक्यामध्ये पसरली। जत तालुक्यामध्ये या घटनेची तीव्र निषेध व्यक्त करत जत तालुका बंद केल्याची हाक देखील देण्यात आलेली आहे। पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतलेला आहे। मात्र याच्यामध्ये ही घटना नेमकी कशी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं या मुलीचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्यासाठी याच्यातली जी पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मुलीचं पोस्टमॉर्टम आणि तिच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर तिचा जीव नेमका कशामुळे गेला हे आता पोलिसांना शोधायचं आहे। सध्या तरी आरोपीला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असलं तरी देखील या मुलीचा जीव त्या आरोपीनं स्वतः तिचा गळावळून खून केला की अन्य कुठल्या गोष्टीनं झाला आहे याचा शोध घेणं आता पोलिसांचं काम आहे। मात्र तात्काळ सांगली जिल्ह्याचे SP संदीप घुगे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या गावात भेट दिलेली आहे। सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। तात्काळ आरोपीवरती कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा करा अशा प्रकारची मागणी आता जत तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे। मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गेलेल्या मजूर कुटुंबाच्या 4 वर्षाच्या मुलीवरती अशी दुर्दैवी वेळ आल्यामुळं सांगली जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे। आता पोलीस आरोपीला अटक करून आज कोर्टात हजर करणार आहेत। कोर्टामध्ये ज्यावेळेस त्याचं रिमांड मिळेल त्यावेळेस पांडुरंग कळी याच्याकडून वधवून घेतील की त्यानं हा गुन्हा आणि हा घटनाक्रम नेमका कसा केलेला आहे। मात्र सध्या तरी या 4 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या आरोपीला लवकरात लवकर कठोर शासन करून त्याला फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारची मागणी आता जत तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे। अशा नराधमांना नेमकी काय शिक्षा व्हावी, त्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई करण्यात यावी याबद्दल तुमचं देखील मत जरूर कमेंट करून व्यक्त करा। धन्यवाद।